आज आपण बनवणार आहोत पनीर कढी। सगळ्यात पहिले मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि अद्रक घेऊया। त्याच्यामध्ये आपण ओनियन आणि टोमॅटो ॲड करूया। वरून आपण कोथिंबीर घालूया। आता या सगळ्यांना चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ। ग्राइंड झाल्यावरती तुम्ही बघू शकता की याची किती छान अशी प्युरी झाली आहे। मी इथे चॉप केलेला ओनियन, कढीपत्ता आणि चॉप केलेला टोमॅटो घेतला आहे। त्याचसोबत मी इथे वाटाणे आणि गाजर देखील घेतले आहे। पनीर मी आधीच फ्राईड करून ठेवले आहे आणि ज्या कढईमध्ये मी पनीर फ्राईड केले त्याच्यामध्येच मी कढीपत्ता ॲड केला आहे। आता आपण आपले चॉप केलेलं ओनियन घालूया। ते चांगले लालसर होऊन द्या आणि त्याच्यामध्ये आता आपण घालू आपले गाजर आणि वाटाणे। त्यांना एकजीव करून घ्या। ते झाल्यावरती आपण याच्यामध्ये ॲड करूया आपला पनीर मसाला। पनीर मसाला ॲड केल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया। नंतर आपण घालूया आपली प्युरी। सगळ्यांना मस्त असं हलवून घेऊया। नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया मटन मसाला, लाल तिखट आणि हळद। आपण आपल्या घरामध्ये जेवढे मसाले असतील तेवढे त्याच्यामध्ये टाकू शकतात, कारण की मसाल्यांनी खूप सारी चव वाढते। त्याच्यानंतर आपण आपले पनीरचे क्यूब त्याच्यामध्ये ॲड करूया। ॲक्च्युली ही खास रेसिपी मी माझ्या भावासाठी करते, कारण की लहान मुलांना असं वेगवेगळं खायला खूप आवडतं। तुमच्या घरी पण लहान मुलं असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि चांगलं त्याला एक उकळी येऊपर्यंत ठेवूया। ते झाल्यावरती आपण मस्त आपल्या लहान मुलांना सर्व करूया। तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी। तुमच्या घरातल्या लहान मुलांना देखील खूप आवडेल।